नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू इच्छा बियॉन्ड. तर आज आपण डायरेक्ट किचन मधूनच स्टार्ट करतोय. तर आज आमच्याकडे इडली बनते. इडली 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 तर वेगवेगळ्या प्रकारची इडली बनणार आहे आमच्याकडे आज. फ्राय इडली, नॉर्मल इडली, गोड इडली. गोड इडली. हा तर गोड इडली खाल्ली का तुम्ही? बॅटर दाखवतो मी. हा ते भांड्यात जे लपवले ते दाखव ना, काय आहे त्याच्यात. बघा बघा. आई शपथ, एवढं गाव जेवण आहे की काय याच्यात? काय हो, गाव जेवण कसं काय राहणार आहे? याच्यापासूनच भरपूर व्हेरायटी खायला मिळणार आहे तुम्हाला. आता 2 दिवस हेच खावं लागेल. 2 दिवस काय इडलीच खाऊ घालशील की काय मला? इडलीच कस काय? आता इडली नॉर्मल इडली, नंतर काय बनेल उरलेल्या इडल्यांची फ्राय इडली, नंतर काय बनवता येईल, मग नंतर परत उद्या दुसरं काहीतरी खायला मिळेल. डोसा वगैरे, आप्पे, डोसा, आणखी काय बनतं आम्हाला सांगा कमेंट मध्ये. आयडिया द्या थोडं की काय आम्ही याच्यापासून बनवू शकेल न्यू डिश, ती बनवून. 2 दिवस फक्त मग हेच खायचंय आता. इडली इडली, नंतर काय सांबार, चटणी खूप जास्त व्हरायटी दिली आहेत मला. इडली, सांबर, फ्राय इडली, त्याच्यानंतर डोसा. मग चला तर आता आपल्याला मिक्स करावं लागेल हे बॅटर. चांगलंच फर्मेंटेड झालेलं आहे. मला वाटलं नव्हतं हे वातावरण बघून की होईल. तर आता आपण इडली बघूया फुगली आहे की नाही फुगली आहे. अरे वा वा, मस्त फुगली ग. चांगली टमटुम टमटुम फुगलेली आहेत. येते म्हणजे तुला इडली? हा मग काय वाटलं मला येत नाही? रोज काय खाऊ घालते मी तुम्हाला दगड. चला तर मग आपला इडली सांबार रेडी आहे. तर आता आम्ही निवांतपणे खातो आणि नंतर खाऊन गेल्यावर भेटू मग. तर आता जस्ट जेवण झालंय. तुम्हाला आवाज येतो आहे कसा येतोय ते माहित नाही आता, पण जस्ट जेवण झालंय आणि आम्ही बाहेर निघालोय आता. तर म्हटलं खूप दिवसानंतर ऊन आलेलं आहे, तर बघू म्हटलं कुठतरी बाहेर जाऊ. तर बाप्पांच्या दर्शनाला चाललोय आता. तर भेटू बाप्पाच्या मंदिरात. आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आज सॅटर्डे असल्यामुळे इतकी जास्त गर्दी होती तिथे, पण आमचे दर्शन भारी झालं. तर आता आम्ही निघतोय दर्शनाला. थोडा वेळ झाला घरी आलोय आम्ही आता, आणि खूप गर्दी होती, भयंकर गर्दी होती. त्यामुळे तिथं निघण्याचा काही व्हिडिओ काढताच नाही आला आम्हाला. मग आता घरी पोहोचल्यानंतर जेवणाचा वगैरे प्लॅन झालाय. तर मग आता तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्हाला माहितीच आहे की काय बनवलं असेल. तर काय इडलीचा एक प्रकार बनवला आहे, फ्राय इडली. आणि दुसरं एक तेच खावं लागणार आहे. आता 2 दिवस तेच खावं लागणार आहे. दुसरा एक मेनू आहे, त्यात कोणता आहे? उत्तप्पा. उत्तप्पा. रॉबिन उत्तप्पा. उत्तप्पम. उत्तप्पा.
उत्तप्पम तर- या तुम्ही पण खायला. तुम्हाला दाखवतो कसं केलंय उत्तप्पा आणि आपलं फ्राय काय असतं ते फ्राय इडली. चला या तुम्ही पण खायला. उत्तप्पा आणि उरलेल्या इडल्यांची फ्राय इडली. तर तुम्ही Fry पण इडली. बनवून बघा आणि खाऊन बघा कसं झालंय तर तेच खाऊ लागणार. उभं बघायचं बसून घेऊ आता. तर आता उत्तप्पा खाऊन झालाय आमचा. तर एवढा उत्तप्पा खाऊन झालाय की आता पोटात वळवळ व्हायला लागली आणि ती वळवळ शांत करण्यासाठी आम्हाला वेळवड करते पोटातले. ती वळवळ शांत करण्यासाठी आम्ही सोडा पिण्यासाठी चाललोय आता. तर पाऊस आल्यामुळे एका ठिकाणी थांबलोय. बघू पाऊस बंद झाल्यावर पुढे निघू. पिना तू पिना. तर आमचा सोडा वगैरे पिऊन झालाय आणि पोटातली गडबड पण शांत झाली आता. तर आता वॉकला आलो होतो आणि तुम्हाला आठवत असेल की फर्स्ट ब्लॉग मध्ये आम्ही मॉर्निंग वॉक केला होता. तर त्या ठिकाणी आम्ही सेम ठिकाणी आलोय. इव्हिनिंगला पण खूप भारी व्ह्यू असतो इथे. हा तर म्हटलं त्याच ब्लॉग मध्ये मी बोललो होतो की इव्हिनिंगचा पण व्ह्यू वगैरे दाखवेल असं. तर आज दाखवू म्हटलं कसा व्ह्यू असतो. तर भारी व्ह्यू असतो इथे आणि खूप छान वॉकला view आल्यावर पण असतो. खूप भारी वाटते इथे. एकदम फ्रेश 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 वाटतं एकदम. सगळं स्ट्रेस फ्री झाल्यासारखं वाटतं इथे. स्ट्रेस फ्री झाल्यासारखं वाटतं. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करू. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.